प्यारे बच्चों, a very warm welcome to the family of Success Science Academy. Let's start today's session with the uses of dimensions. In the previous session, we have covered dimensions. ठीक आहे. सो फिजिकल क्वांटिटीच्या कॅटेगरी केल्याच्या नंतर डायमेन्शन्स पाहिले. कोण आहे डायमेन्शन्स? पॉवर्स. कोण आहे डायमेन्शन्स? पॉवर्स. इंडेक्स, घातांक. कोणाच्या डोक्यावरती असतात? इंडेक्स म्हणजे वरती डोक्याच्या वरती. कोणाच्या डोक्यावरती? फंडामेंटल युनिटच्या डोक्यावरती. राईट. कशासाठी? टू गेट द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. पर्टिक्युलर युनिट भेटण्यासाठी. बेटा आजच्या लेक्चरला हे युजेस पाहिजे आपल्याला. ऍज फार एज युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर कन्सर्न, की बच्चा युअर लर्निंग प्रोसेस कशी असली पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल लर्न द कॉन्सेप्ट. ज्या पद्धतीने मी सांगतोय, वी हॅव टू कव्हर अवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस विच इज ऍक्च्युअली सीबीएसई ओरिएंटेड. आणि मग मी तुमची प्रॅक्टिस पण घेणार आहे. सीईटी, त्यानंतर मग नीट, त्यानंतर जेई मेन्स अँड ऍडव्हान्स, सगळ्या लेवल्स वी आर गोइंग टू कन्सिडर. आपण सगळ्या लेवल्स घेणार आहे. जस्ट स्टे रिलॅक्स्ड. फक्त स्टेप बाय स्टेप चालायचं माझ्यासोबत. ठीक आहे. जो होमवर्क देईल तो करायचा. आताशी आपला खेळ हळूहळू सुरू होत आहे. सो बाल मित्रांनो, पहिला यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. फिजिकल इक्वेशन म्हणजे न्यूटनचं इक्वेशन असेल, बर्नौलीचं इक्वेशन असेल, वेगवेगळ्या फिजिसिस्ट लोकांनी, सायंटिस्ट लोकांनी जे काही इक्वेशन्स आपल्या समोर आणले त्यांचं करेक्टनेस चेक करायची पहिली ड्युटी आहे. राईट. दुसरा बेनिफिट, दुसरा यूज, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज मधलं नातं बनवायचं. जसं की एक एक्झाम्पल आपण घेणार आहे की टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंड्युलम, जे डेरिव्हेशन आपण करणार आहे, मोस्ट फेमस वन. कम्प्युटरला सुद्धा मोस्ट एक्झाम्पल्स हॅव बीन आस्क्ड फ्रॉम द सिम्पल पेंड्युलम, नाही का? मस्त टॉपिक आहे. सो कुठल्याही दोन फिजिकल क्वांटिटी मधलं नातं. फॉर एक्झाम्पल, मी बोलतोय भाग 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 मिल्खा. सपोज आय एम रनिंग. सो प्यारे बच्चों, ही जी रेस आहे ती किती मीटरची आहे? सपोज 200 मीटरची रेस आहे. अँड आय एम रनिंग. ओके. तर किती मीटर पळालो? 200 मीटर. किती वेळेत पळालो? 10 सेकंदात. सो काहीतरी रिलेशनशिप जोडण्याचा प्रयत्न करतोय मी, डिस्प्लेसमेंट आणि वेळेचं. सो अशा प्रकारे काय करायचं की एक नातं जोडायचंय दोन फिजिकल क्वांटिटीचं. तिसरा यूज काय? टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एसआय आणि सीजीएस युनिट. आहे की नाही? एसआय युनिट, सीजीएस युनिट. जसं की समजा लेंथ घेतली मीटर, सीजीएस मध्ये सेंटीमीटर. आर यू अंडरस्टँडिंग? दोघांचं नातं जोडायचं, कन्व्हर्जन फॅक्टर काढायचं. जसं की फोर्स, एसआय मध्ये न्यूटन, सीजीएस मध्ये डाईन. कन्व्हर्जन फॅक्टर काय? 10⁵ नाही का? 1 न्यूटन 10⁵ डाईन. ते कसं काढायचं हे आपल्याला डायमेन्शनने शिकायचं. सो डन विथ द स्क्रीनशॉट बेटा. स्क्रीनशॉट घेतला. आता एकदम मस्त पैकी धीरे धीरे हॉले हॉले वी विल लर्न ऑल दीज 3 ऍप्लिकेशन्स. अरे 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 अरे, एकदम खराब व्हायला लागलं. ओके, प्लीज वेट जस्ट अ मिनिट. हा बेटा. ओके. चलो. सो नंबर 1 in this category is to check the correctness of the physical equation. ओके बच्चा. सो याच्यासाठी ना फिजिक्स मध्ये देर इज प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. देर इज प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. कोणासाठी? टू चेक द करेक्टनेस. हे प्रिन्सिपल काय सांगतं? ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का. ह्या फिजिक्स मधल्या टर्म्स लक्षात ठेवायच्या. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये कधी कोणता शब्द येईल नाही का, जसं तुम्ही बायोलॉजी मध्ये टर्म्स लक्षात ठेवता नाही का. देर इज प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय सांगतो? होमो मीन्स सेम बेटा. होमो मीन्स सेम. अच्छा. सो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं बच्चा आपल्याला? की डिग्री किंवा व्हॉट शुड आय से, डायमेन्शन्स, आय एम व्हेरी सॉरी, डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म, डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म, प्रत्येक टर्मचे, ईच टर्म इन एनी फिजिकल इक्वेशन, इन एनी फिजिकल इक्वेशन मस्ट बी सेम. कारण होमो म्हणजे सेम ना बेटा. होमो इज सेम, मस्ट बी सेम. सो ईच टर्म, प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असलं पाहिजे? सेम. ईच टर्म
सो डायमेन्शन कसं असलं पाहिजे बेटा, सेम. रेडी? एक एक्झाम्पल घेऊ, मजा येईल. फॉर एक्झाम्पल नंबर 1, v इज इक्वल टू यू. न्यूटनचे 3 इक्वेशन्स माहितीत ना, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. v इज इक्वल टू u प्लस 80. We have to check whether this equation is dimensionally correct. की बेटा dimensions of each term in the any physical equation must be same असेल तर ते करेक्ट, अदरवाइज रॉंग. ओके, बघा आता v इज इक्वल टू यू प्लस 80. प्यारे बच्चों, हाउ मेनी टर्म्स आर हियर? 3. पहिली टर्म, ही दुसरी टर्म आणि ही तिसरी टर्म. आर यू अंडरस्टँडिंग? सो फर्स्ट टर्म इज v. ह्या v चे डायमेन्शन्स मी असं लिहितो तुला कळण्यासाठी. फर्स्ट टर्म इज v. फर्स्ट टर्म इज v. आणि मी तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे शिकवले. ह्या v चे डायमेन्शन कसे काढणार बेटा? हे बघ, v त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा. काय टाकायचा? स्क्वेअर ब्रॅकेट, आहे की नाही? इक्वल टू, आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी काढलेले. व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट भागिले टाइम. डिस्प्लेसमेंट काय? लेंथ भागिले टाइम. लेंथ साठी न्यूमरेटरला L1 टाइम खाली आहे, वरती आणला तर -1. If you have not watched the previous video, please watch that previous video. Recorded video facility has been made available for this purpose only. मागचं लेक्चर बघा, पुन्हा हे लेक्चर बघा, you will understand. चलो बच्चा, डायमेन्शन डन. यस सर. फर्स्ट टर्म. सो बेटा सेकंड टर्म कोण आहे? यू, है की नाही? सेकंड टर्म इज यू. यू कोण आहे बेटा? वेलोसिटीज आहे ना. v इज द फायनल वेलोसिटी, u इज द इनिशियल वेलोसिटी. दोन्ही पण वेलोसिटीज आहे. सो u चे डायमेन्शन ऑब्वियस आहे, L1 t-1. विषय संपला. तिसरी टर्म आहे a इंटू टी. सो बेटा थर्ड टर्म काय? 80. मग ह्या 80 चे डायमेन्शन्स आय एम इंटरेस्टेड. बघ बच्चा, 80 चे डायमेन्शन्स. 80 काय? a इज एक्सेलरेशन, t इज टाइम, दोघांचा गुणाकार आहे. सो मी त्यालाच लिहू का? डायमेन्शन ऑफ ए गुणिले डायमेन्शन ऑफ टी. सेपरेट. डायमेन्शन्स ऑफ ए इज द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणलं की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते की नाही? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो वरती मीटर आहे म्हणजे लेंथच्या डोक्यावर 1 पर सेकंड स्क्वेअर. सेकंडचा स्क्वेअर आहे पण डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे टाइमच्या डोक्यावर 2, पण त्याला वरती आणलं तर टाइमच्या डोक्यावर -2. समजतंय मी काय बोलतो ते? छोटू टी इज द टाइम. सक्सेस सायन्स अकॅडमीचे स्टुडंट्स लगेच बोलतील, गुरुजी छोटू टी मीन्स इन्स्टंटेनियस टाइम ऍट दॅट इन्स्टंट. बर, टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, तर टीच्या डोक्यावर काय लिहिणार आपण? 1. काहीच नाही म्हणजे पॉवर काय असते? 1. चला मग आता याला सोडून आन्सर लिहा बेटा. चला, एलच्या डोक्यावर 1, एमचा काही संबंधच नाही. टीच्या डोक्यावर बघ, ही -2 आहे आणि ही पॉवर 1 आहे. बेस सेम आहे, गुणाकार असेल तर पॉवरची काय होते? ऍडिशन. -2 आणि +1, आन्सर इज -1. गेटिंग ना बच्चा? सो फर्स्ट टर्म dimensions are this, second term dimensions are this, third term dimensions are this. I am observing cheek तिघांची कशा आले? सेम. So my physical equation v is equal to u plus 80 is physically or dimensionally correct. Physically nahi, it is dimensionally correct. Okay, therefore given equation is dimensionally correct. Given equation is dimensionally correct. Please take screenshot. आणि मला सांगा हे समजलंय का नाही? का परत रिपीट करायचंय? पटकन चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. हॅव यू गाइज अंडरस्टूड और शाल आय रिपीट वन्स अगेन? बोलो बेटा. कोमल, ऋषी, आदित्य, आकांक्षा, शाल आय रिपीट वन्स अगेन? अंडरस्टूड ना बच्चा? चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आता पुढचं. चलो बघ, लक्ष दे. आपण न्यूटनचं पहिलं इक्वेशन घेतलं होतं मोशनचं. आता आपण दुसरं घेऊ, सेम वे प्रूव्ह करू याला. एक्झाम्पल नंबर 2. सगळा बोर्ड खराब होतोय. जस्ट मिनिट बेटा.
सो डिग्री और द डायमेन्शन, आई एम एक्सट्रीमली सॉरी मी डिग्री बोलतोय इन टर्म्स ऑफ मॅथ्स, डायमेन्शन ऑफ each term must be same and then our equation is dimensionally correct. एक्झाम्पल नंबर सेकंड, दुसरं इक्वेशन घेतो, तिसरं तुम्हाला होमवर्कला देतो. सो बेटा यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हाऊ मेनी टर्म्स आर देअर? ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. सो काय म्हणायचं बेटा, फर्स्ट टर्म कोण आहे? यस. चला, डायमेन्शन ऑफ यस. यस काय? डिस्प्लेसमेंट. अरे यस इज इक्वल टू ut स्क्वेअर. यस काय? डिस्प्लेसमेंट. माहिती आहे ना हे सगळं? चल लिहून देतो तुला, घाबरू नको. यस इज द displacement, u is the initial velocity, v is the final velocity. सेपरेट चॅप्टर आपल्याला लॉज ऑफ मोशन. अच्छा, याच्यात कोण अजून? a is the acceleration, t is the time. कोणता टाइम? इन्स्टंटेनियस टाइम. चला, यस चे डायमेन्शन. यस काय? डिस्प्लेसमेंट आहे ना, म्हणजे ती लेंथ आहे, मग लेंथच्या डोक्यावर 1 झालं. चला, याला काय म्हणू आपण? 1. दुसरी टर्म काय बेटा आपली? काय? ut. दुसरी टर्म काय बेटा आपली? ut. चला, ut चे डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट टाका, u स्क्वेअर ब्रॅकेट सेपरेट सेपरेट गुणिले t स्क्वेअर ब्रॅकेट. व्हेरी इझी. चलो, u इज द इनिशियल स्पीड, इनिशियल असो नाही तर फायनल असो, स्पीड इज स्पीड किंवा वी कॅन से वेलोसिटी. आणि मग आपण डायमेन्शन्स पाहिले काय असते? मीटर पर सेकंड. दॅट्स वाय लेंथच्या डोक्यावर 1 पर सेकंड म्हणजे टाइम वरती आला, -1 झाला. छोटू टी इज द टाइम च्या डोक्यावर 1, काहीच नाही म्हणजे 1. मग आता याला जर का सोडवलं तर ut चे डायमेन्शन्स बघ बरं का काय होतील. हे बघ, L1 आणि हा जो टी आहे हा -1 आणि हा +1. सो टी ची पॉवर काय होईल बेटा? -1 + 1 0. आणि दोन होते एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो त्याला कॅन्सल केलं तरी चालेल. सिम्पली आय कॅन राईट L1. कोणाच्या डोक्यावर 0 आला तर आन्सर इज 1. सो तो 1 नाही लिहिलं तरी चालतो. दिस वे, दिस इज सेकंड, which is my third term, 1/2 at square, right? Third term is 1/2 at square. 1/2 ही कॉन्स्टंट टर्म आहे, डायमेन्शनचा काही संबंधच नाही. मग 80 स्क्वेअरचे डायमेन्शन मला पाहिजे, राईट? सो ह्या 80 स्क्वेअरचे डायमेन्शन a × t स्क्वेअरचे डायमेन्शन साठी काय करायचं? स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं. a चे डायमेन्शन आणि t स्क्वेअरचे डायमेन्शन, बरं का? तर हा t आणि मी डोक्यावर 2 लिहितो दिस वे. सो बेटा a फॉर ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो लेंथच्या डोक्यावर 1 पर सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइम खाली वरती आला तर -2 गुणिले t फॉर टाइम स्क्वेअर आहे म्हणजे डोक्यावर 2 आणि 1 सेकंड t ची पॉवर 2, t ची पॉवर -2. मग यासारखं -2 + 2 0, एनिथिंग रेस टू 0 इज 1. and at the end I would like to write the final answer as लेंथच्या डोक्यावर 1 and this is my third equation. सो नोटबुक मध्ये तुम्ही खाली लिहिणार की नाही? फ्रॉम 1 2 3 they are equal and hence given physical equation is dimensionally correct. संपलं. स्क्रीनशॉट घ्या. आणि आता होमवर्क करणार का नाही? प्रॉमिस करा मला. सर यस वी विल डू द होमवर्क फॉर दिस फर्स्ट यूज ऑफ द डायमेन्शन. बोलो, प्रॉमिस करा मला. ले शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. चलो प्रॉमिस करा की सर यस वी विल डू द होमवर्क. नो प्रॉमिस सो फार. अरे होमवर्क करणार का नाही? अरे कळलं का नाही कळलं? समजायला अवघड जाते का? इंटरॅक्ट करा, तुमचं मनोगत व्यक्त करा, माझ्याशी बोला. वेदर यू गाईज आर अंडरस्टँडिंग दिस ऑर नॉट. आदित्य, व्हेरी इझी. Absolutely fine. I felt very happy. Complete physics will be easy. The way I will teach you, beta, Komal, this whole physics will be very, very easy. So, beta, number 2 was to establish the relationship between different physical quantities. So, तुम्हाला माहिती आहे फिजिसिस्ट लोक एक्सपेरिमेंट करतात.
एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये काही ना काहीतरी रिलेशनशिप सापडतं. जसं हातावरती हात घासले की काय होतं, हाताला एकदम गरम फील होतं. म्हणजे काय, जितका ज्यादा फोर्स तितका ज्यादा ड्रॅग, आहे की नाही. जसं समजा काम करायचं आपलं काहीतरी, एखादं कपाट ढकलायचंय, एखादी खुर्ची ढकलायची, कोणताही ऑब्जेक्ट ढकलायचा असेल, ढकलला तर जितका ज्यादा फोर्स तितकं ज्यादा डिस्प्लेसमेंट. म्हणजे मी असं म्हणू का, फोर्स इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. फोर्स इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. जितका ज्यादा फोर्स तितकं ज्यादा डिस्प्लेसमेंट, जितका कमी फोर्स तितकं कमी डिस्प्लेसमेंट. सो हे एक रिलेशनशिप झालं ना एकमेकांमधलं. तसं एक टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम, जो मी तुम्हाला इथे एकदा लिहितो मी, की बच्चा सेकंड यूज इज टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. वेगळ्या वेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशनशिप इस्टॅब्लिश करायचं. एक्झाम्पल ऑफ सिंपल पेंड्युलम. एक्झाम्पल विल बी ऑफ द सिंपल पेंड्युलम, राईट. हा, ते कशामुळे घेतोय, कारण आपला सिलेबस अजून सुरू झालेला नाही. ते एक एक्झाम्पल घेतलं आपण, त्याची प्रॅक्टिस करू. अच्छा, फॉर एक्झाम्पल सिंपल पेंड्युलम. याचा फील देतो पुन्हा एकदा, आठवत नसेल तर. आपण काय केलं होतं बेटा, चिक 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 चिक, या एक स्ट्रिंग आहे, ह्या स्ट्रिंगला एखादा असा बॉब आहे. हा, तुम्ही ते घड्याळ पाहिलं असेल, असे टिंग 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 ऑसिलेट होत राहतं. तो सिंपल पेंड्युलम आहे. तर बेटा हा जो सिंपल पेंड्युलम आहे, बघ, हाऊ फिजिक्स इज रिलेटेड टू फील, वी मस्ट इमॅजिन, प्रॉपर इमॅजिनेशन झालं पाहिजे, मग फील येतो आपल्याला. बघ हा पेंड्युलम आहे बेटा, हा जो टिंग 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 करतोय, तर हा कोणत्या याचा जो टाइम पिरियड आहे बेटा, टाइम पिरियड काय असतो, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन किंवा वन ऑसिलेशन. सेपरेट चॅप्टर आपल्याला ऑसिलेशन. बघ हा जो लाईक पेंड्युलम आहे ना, इकडे गेला, एक्स्ट्रीमला गेला. बघ बरं का, समजा इथे येतो, मंदिरातली घंटी, घंटी सगळ्यात बेस्ट फील, मंदिरातली घंटी. हे बघ घंटी तुम्ही वाजवली, टिंग, ती इकडे गेली, एक्स्ट्रीमला गेली, तर ती अशी मध्ये येते, पुन्हा इकडे येते आणि पुन्हा इथे येते, असं इमॅजिन झालं की नाही. सो हा एक टाइम पिरियड आहे, ठीक आहे. अर्थात ती अशी टिंग 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 व्हायला थांबल, बट आपण एक मोशन कन्सिडर करतोय, एक व्हायब्रेशन कन्सिडर करतोय. इथं आहे, इथं एक्स्ट्रीमला गेली, मध्ये आली, पुन्हा इकडची एक्स्ट्रीमला गेली आणि मध्ये आली. याच्यासाठी लागलेला वेळ हा 2 फॅक्टरवरती डिपेंडंट आहे. कोणत्या कोणत्या? एक म्हणजे की तुमच्या त्या स्ट्रिंगची लेंथ किती मोठी आहे. ही जी स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगची लेंथ किती मोठी आहे. कॉमन सेन्स आहे ना बच्चा, जितकी मोठी लेंथ असेल तेवढाच लोड जास्त वाढेल, आणि जो टाइम पिरियड आहे तो काय होईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. जितकी ज्यादा लेंथ तेवढा ज्यादा वेळ लागेल ना त्याला फिरायला आणि परत यायला. जितकी छोटी लेंथ तितका असं पटपट फिरेल ना. म्हणजे लेंथ वाढली टाइम वाढला, लेंथ कमी झाली टाइम कमी झाला. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा. समजा एका सेकंदात मोशन होतीये, आणि आता लेंथ वाढल्यावर काय होईल, लेंथ वाढल्यावर काय होईल, त्याला वेळ लागेल ना फिरायला. 4 सेकंद लागू शकतात. लेंथ वाढली टाइम वाढला, लेंथ कमी टाइम कमी. सो ते लेंथवर डिपेंडंट आहे. मी तर ते फील सहित तुम्हाला सांगितलं की डायरेक्टली प्रोपोर्शनल. दुसरी गोष्ट, खालून ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ही काय करते, स्पीड कमी करते ना. साधं तुम्ही वरती उडी जरी मारली तर पटकन खाली येतं, कारण अर्थ खाली खेचते ना प्रत्येकाला. सेपरेट चॅप्टर त्यासाठी सुद्धा, ग्रॅव्हिटेशन, अँड दॅट्स वाय फिजिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग. वी हॅव एव्हरी चॅप्टर दॅट कव्हर्स एव्हरीथिंग अराउंड अस. सो प्यारे बच्चों, एक आला लेंथ आणि दुसरा आला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, छोटा जी, की जी खाली खेचते. सो बेटा रिलेशनशिप इस्टॅब्लिश करायचं आपल्याला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आणि कशावरती प्रोपोर्शनल आहे, तर या 2 फॅक्टर्स. ठीक आहे. आपण बोलू की टाइम पिरियड, बरोबर का बेटा, टाइम पिरियड हा प्रोपोर्शनल आहे कोणाला, लेंथ ऑफ द स्ट्रिंगला. लेंथ ऑफ स्ट्रिंग
आणि लेटेस्ट से आपल्याला माहितीच नाहीये डायरेक्ट का इनवर्स, आपण फक्त बोललो की टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सो बच्चा मी असं बोललो की टी इज प्रोपोर्शनल टू एल. ऍग्री? टाइम पिरियड हा ग्रॅव्हिटीला पण प्रोपोर्शनल आहे काहीतरी, कारण ग्रॅव्हिटीचा सुद्धा इम्पॅक्ट आहेच ना छोटा जी. सो प्यारे बच्चों, टाइम पीरियड has a relationship with acceleration due to gravity. Acceleration due to gravity. So beta t is proportional to g. पण g चा स्क्वेअर का g चा क्यूब, लेंथचा स्क्वेअर का लेंथचा क्यूब, हे आपल्याला काहीच माहित नाहीये. सो बेटा मी असं म्हणू का, लेंथच्या डोक्यावर काहीतरी ए घेऊ आपण, ह्या जी च्या डोक्यावर काहीतरी एक व्हेरिएबल बी घेऊ. ए अँड बी आर सिम्पली व्हेरिएबल्स. ए अँड बी आर सिम्पली व्हेरिएबल्स. टाइम पिरियड लेंथला प्रोपोर्शनल आहे, पण लेंथचा स्क्वेअर का क्यूब काहीच माहित नाही. टाइम पिरियड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला प्रोपोर्शनल आहे, पण आपल्याला माहितीच नाही डायरेक्ट, इनवर्स, स्क्वेअर का क्यूब वगैरे काहीच माहित नाही. सो आपण जनरलाइज्ड व्हेरिएबल्स घेतले. सो बच्चा मी कंबाईन करतो दोघांना बर का, कंबाईन. मग कंबाईन मी असं म्हणू टी इज प्रोपोर्शनल टू एलच्या डोक्यावर ए, जीच्या डोक्यावर बी. दोघांना कंबाईन केलं फक्त दोन प्रोपोर्शनॅलिटीला, आणि हे ए आणि बी काढायचे, हे आपलं टार्गेट आहे. काय टार्गेट आहे बच्चा आपलं? टार्गेट काय? टू फाइंड दिस ए अँड बी. हे ए आणि बी निघले की आपलं टार्गेट अचीव्ह झालं. मग आपल्याला रिलेशनशिप इस्टॅब्लिश करता येईल ना की हा टाइम पिरियड लेंथला कसा प्रोपोर्शनल आहे, टाइम पिरियड ग्रॅव्हिटीला कसा प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, चलो. सो बेटा हे प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल आहे. मला काय करावं लागेल आता, त्याला काढायचं आणि इक्वल टू साइन टाकायचं, काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो टी इज इक्वल टू ए कॉन्स्टंट के, एलच्या डोक्यावर ए, जीच्या डोक्यावर बी. बेटा दिस इज दी प्रोसेस ना, जसं तुम्ही न्यूटनचा सेकंड लॉ क्लास 9 पासून लॉ ऑफ मोशन करताय. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड इट ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि आपल्याला न्यूटन सरांनी तो जो कॉन्स्टंट दिला तो किती दिला? 1. आलं लक्षात? तसं हा कॉन्स्टंट काय आपल्याला काही माहित नाही, आय एम रायटिंग के राईट नाव. ठीक आहे, अच्छा बेटा आता लक्ष दे, हे फिजिकल इक्वेशन आहे का नाही? येस सर. इक्वल टू साइन म्हणजे इक्वेशन, एल इज साइड आर इज साइड. हाऊ मेनी टर्म्स आर देयर? 2 टर्म्स. दिस इज द फर्स्ट टर्म, दिस इज द सेकंड टर्म. आणि मगाशी नंबर 1 यूज मध्ये आपण काय पाहिलं? each term, dimension of the each term in the physical equation has to be same, right? So मी पुढच्या स्टेपला लिहितो की पुट डायमेन्शन्स. काय बोलतो बच्चा मी? पुट डायमेन्शन्स. ओके, चला. टी फॉर टाइम. टाइमच्या डायमेन्शनला काय लिहिणार मी? टीच्या डोक्यावर 1 ओनली. ऍग्री? चलो, दिस इज इक्वल टू, हा के तर कॉन्स्टंटच आहे, त्यामुळे के चे डायमेन्शन लिहिण्याचा काहीच संबंध नाहीये, है की नाही? हा, एल इज अ फिजिकल क्वांटिटी, लेंथ. सोबतच्या लेंथचे डायमेन्शन काय लिहिणार मी? लेंथच्या डोक्यावर 1, आणि त्याची पॉवर काय रे बेटा वरती? ए. लेंथचं डायमेन्शन काय असतं? एलच्या डोक्यावर 1. ऍग्री? आणि पॉवर ए, तर ती मी लिहिली. चलो, छोटा जी काय बेटा? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे असते 10 मीटर अप्रॉक्सिमेटली आपण घेतो ना बेटा. किती घेतो? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तिचे डायमेन्शन्स काय येतील बघ ना. मीटर म्हणजे लेंथ, लेंथच्या डोक्यावर 1, आणि सेकंदचा स्क्वेअर जो खाली आहे वरती आल्यावर मायनस पे. तर मग अशी पण केला आपण. सो बघा बेटा नीट लक्ष दे, लेंथच्या डोक्यावर 1, हे काय मीटर, लेंथच्या डोक्यावर 1, आणि टाइमच्या डोक्यावर -2. का? तर तो खाली आहे, वरती जर आला तर -2. हॅपी? आणि ती पॉवर बी लिहिली बघ, बी आहे. क्लिअर आहे? हा, आता बघा काय करू, इथं करू कंटिन्यू. चल, ह्या पोर्शन मध्ये मी ही जागा वापरतो. हा बघ बेटा लक्ष द्या आता, डाव्या साईडला टीच्या डोक्यावर 1 बर का. तर मी असं लिहू का? तुम्हाला माहितीये लेंथ, मास, टाइम ही एक सिक्वेन्स आहे ना. सो बेटा मी डाव्या साईडला लेंथच्या डोक्यावर 0 लिहू का? एनिथिंग रेस टू 0 इज 1. बर, मासच्या डोक्यावर 0 लिहू का? येस सर. नाही येत एनिथिंग रेस टू 0 लिहू शकतो मी. आणि बघा टीच्या डोक्यावर 1 रिअरेंज करून लिहिलं फक्त मी, LMTच्या फॉर्म मध्ये लिहिलं. काय केलं बेटा? LMTच्या फॉर्म मध्ये लिहिलं. चला उजवीकडे बघा, एलच्या डोक्यावर 1 आहे, त्याच्या पण डोक्यावर आहे पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार.
पॉवरची पॉवर पॉवरचा गुणाकार म्हणजे काय झालं एल ची पॉवर ए. चला इथे लेंथच्या डोक्यावर 1 आहे पण पॉवर बी आहे पॉवरची पॉवर पॉवरचा गुणाकार सो 1 इंटू बी विल बी बी. चला टीच्या डोक्यावर -2 आहे त्याच्या पण डोक्यावर बी आहे पॉवरची पॉवर पॉवरचा गुणाकार सो -2 इंटू बी विल बी -2b. टीच्या डोक्यावर काय आलं बेटा -2b झालं. आता उजव्या साईडला काय करावं लागेल डावी साईड तर कॉपी पेस्ट करू आपण L0 M0 T1 इज इक्वल टू आता इथे बघ बेटा गुणाकार आहे बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन. चलो लेंथच्या डोक्यावर काय होईल बच्चा A प्लस बी आहे की नाही A प्लस बी. पुढे बघ टाइम एकटाच आहे सो टीच्या डोक्यावर -2b. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा. सो आता बघ लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वेट दी डायमेन्शन्स किंवा पॉवर्स आहे की नाही इक्वेट डायमेन्शन्स असं म्हणतो मी इक्वेट डायमेन्शन्स. डायमेन्शन दुसरं तिसरं कोण आहे पॉवर्स आहे डायमेन्शन्स किंवा पॉवर्स दोघांचा अर्थ एकच आहे. स्क्रीनशॉट घ्या मग आता मी हे पुसतो आणि त्याला सोडवतो ठीक आहे. चलो बघ बेटा आता पॉवर्स जर का मी इक्वेट करतोय तर एलच्या डोक्यावर लेफ्ट हँड साइडला 0 आहे राईट हँड साइडला A प्लस बी आहे. मग मी म्हणू का A प्लस बी इज इक्वल टू 0 इज माय फर्स्ट इक्वेशन. यम डावीकडे आहे पण उजवीकडे नाही मग त्याचा मला उपयोगच नाही. टी ची पॉवर 1 आहे आणि पलीकडे टी ची पॉवर -2b आहे सो इक्वेट करा. सो -2b इज इक्वल टू 1 इज माय सेकंड इक्वेशन. इथून मला बी ची व्हॅल्यू भेटेल का येस सर. सो बी विल बी हा -2 खाली जाईल सो कॅन आय से इट विल बी -1/2. भेटलेली बी ची व्हॅल्यू मी असं म्हणू का बच्चा याला डब्बा करतो हा दिस इज माय आन्सर. पुट इन फर्स्ट therefore a b ची व्हॅल्यू काय -1/2 सो -1/2 इज इक्वल टू 0 सो a ची व्हॅल्यू आली +1/2. प्यारे बच्चों our target was to find a and b. हॅप्पी ए आणि बी भेटले. रिलेशनशिप काय लिहिली होती आपण आठवतंय टी इज इक्वल टू के एलच्या डोक्यावर ए आणि जी च्या डोक्यावर बी आठवतंय असं लिहिलं होतं रिलेशनशिप. आता ए आणि बी आले टाकून द्या विच इज इक्वल टू आता हे पुसतो मी हे काम झालं आपलं राईट हे पुसतो ह्याचं काम झालं आपलं. बघ बेटा लक्षात आहे हा के ऍज इट इज लेंथच्या डोक्यावर ए किती आला बेटा आपला 1/2 जीच्या डोक्यावर बी किती आला हे बघ ना -1/2. आता याला थोडस रिअरेंज करून लिहितो बघा लक्ष दे के इंटू एल ची पॉवर 1/2 मी त्याला लिहू का रूट ऑफ एल पॉवर 1/2 म्हणजे काय स्क्वेअर रूट. जी ची पॉवर -1/2 मग मी त्याला खाली लिहू का स्क्वेअर रूट ऑफ जी. कालक नाही काला पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट मायनस आहे ना खाली आणल्यावर प्लस होईल खाली स्क्वेअर रूट लिहिला मी. आणि बेटा इनफॅक्ट दिस इज अवर आन्सर वेर डन. सो टी इज इक्वल टू के इंटू √L/G. बेटा लक्ष दे दिस इज ऍक्च्युअली युअर फायनल आन्सर फॉर क्लास 11th फॉर नाउ. You are happy with this. You have actually established the relationship. You have actually established the relationship. This implies तुम्ही असं म्हणू शकता आता की टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू बघ स्क्वेअर रूट ऑफ लेंथ वरती आहे ना स्क्वेअर रूट ऑफ लेंथ आणि टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी. नीट आहे का तो खाली आहे ना इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ग्रॅव्हिटी. यू आर डन. जो ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे सो टी इज इक्वल टू 2π√L/G आहे. आपल्याला त्याचं आत्ता घेणं देणं नाहीये. सो डोंट फोकस ऑन द फॉर्म्युला फोकस ऑन द टेक्निक. सो टार्गेट होतं ए आणि बी काढणं आपण ते काढले आणि आता आपण काय बोलतो आता फील घ्या की टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ. म्हणजे काय बच्चा सपोज ही लेंथ आता 1 मीटर आहे. किती मीटर आहे
1 मीटर. जितकी लेंथ वाढत जाईल तितकाच तो टाइम वाढत जाईल ना. छोटीशी लेंथ असेल तर 1 सेकंद. समजा लेंथ चौपट केली, किती पट केली? चौपट, म्हणजे 4 मीटर केली. मग आता काय होईल? त्याला फिरायला थोडा वेळ लागेल ना अजून, कारण लेंथ वाढत चालली. सो तर टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ. तुम्ही लेंथला चौपट करताय, म्हणजे एलच्या ऐवजी 4 केला तर स्क्वेअर रूट ऑफ 4L. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. टाइम पिरियड दुप्पट होईल. तुम्ही लेंथ 16 पट केली, स्क्वेअर रूट ऑफ 16 टाइम्स, टाइम पिरियड वाढणार ना. फील आला पाहिजे रे बाबा, हे असं फिजिक्स शिकायचं आता आपल्याला. समजतंय? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी अशा पद्धतीची प्रोपोर्शनलिटी वगैरे सगळ्या गोष्टी, असा बेस क्लिअर होईल आणि मग तुमच्यासाठी सीईटी जेईई नीट एव्हरीथिंग विल बी इझी. कम ऑन. लेंथ 16 पट केली, आता पहिले 1 मीटर होती, आता किती केली? 16 मीटर. सो 16 टाइम्स केली. 16चा स्क्वेअर रूट काय? 4. टाइम पिरियड विल बी 4 टाइम्स. 1 मीटर लेंथ असताना 1 सेकंद टाइम होता. अज्युम करू आपण एक्झाम्पल. लेंथ चौपट केली, मग 4चा स्क्वेअर रूट 2 आहे, म्हणजे टाइम आता काय होईल? 2 सेकंद. लेंथ 16 पट केली तर टाइम काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. टाइम काय होईल? 4 सेकंड्स. समजतंय सगळ्यांना? हा झाला एक फॅक्टर. टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ. विथ फील आपण हे अंडरस्टँड केलं. विषय राहिला ग्रॅव्हिटीचा. प्यारे बच्चों, टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ग्रॅव्हिटी. बघ ना, उजव्या साईडला तो खाली आहे, डाव्या साईडला हा वरती आहे. म्हणजे काय? सीसॉ सारखं. तुमचा नाही का फ्रेंड, आणि तुम्ही लहानपणी असे खेळले असाल बगीच्यामध्ये, तुमचा फ्रेंड खाली, तुम्ही वर. टिंग टिंग टिंग. सीसॉ. अरे असं सीसॉ थोडी आलतो राव, फक्त पेन असा टिंग टिंग. दिस इज द इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. ही साईड वरती, ही साईड खाली, म्हणजे हा फॅक्टर वाढला, हा फॅक्टर कमी होईल. इनव्हर्स. मग बेटा लक्ष दे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते का? ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला फील देईल. जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही, ग्रॅव्हिटी कशाला बदलेल? आपण जर इथून चंद्रावर गेलो तर मग ग्रॅव्हिटी बदलेल ना. चंद्रावरती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटी 6 पट कमी आहे. आपण चंद्रावर जर गेलो ना, आणि इथे जर उडी मारली, आणि तुमची उडी 1 फीट आहे, किती फीट? 1 फीट. आणि तुम्ही जर का चंद्रावर गेले, मी गेलो होतो मध्ये लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये, मोकळा होतो, गेलो होतो मी, 1 उडी मारली, 6 फीट गेली. किती फीट गेली? 6 फीट. घेऊन जाईल मी तुम्हाला फिरायला. परत जर लॉकडाऊन पडला मोठा, आपण चंद्रावर जाऊ, तिथे उडी जाते 6 फीट, कारण की तिथे ग्रॅव्हिटी 6 पट कमी आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 6 टाइम्स लेसर दॅन ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. म्हणजे अर्थ वरती 1 फूट उडी गेली, तिकडे 6 फीट जाईल, कारण 6 फीट कमी खेचते अर्थ. मुद्दा असा आहे, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी चालू आहे. सो प्यारे बच्चो, जर ग्रॅव्हिटी, अच्छा आता चंद्रावरती गेलो ना, ग्रॅव्हिटी कमी झाली, सपोज ग्रॅव्हिटी कमी झाली, तर टाइम पिरियड वाढेल. ग्रॅव्हिटी कमी झाली तर टाइम पिरियड वाढेल. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. पहिली गोष्ट, वाढणे कमी होण्याचा फील घ्या. ग्रॅव्हिटी कमी गेली, आपण चंद्रावरती गेलो, कमी खेचतोय ना तो, इथे जास्त खेचतोय. इथे काय होतंय? ज्यादा खेचतीये ग्रॅव्हिटी अर्थ वरती, तिकडे कमी खेचते ना खाली, त्या पेंड्युलमला कमी खेचते ना, तर मग टाइम पिरियड विल इन्क्रीज. स्क्वेअर रूट ऑफ 4, जसं मग अशी फील दिला, हे बघ, ग्रॅव्हिटी समजा 6च्या ऐवजी आपण काय करू, चौपट कमी झाली, चौपट, तर स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. टाइम पिरियड विल इन्क्रीज 2 टाइम्स. म्हणजे पहिले 5 सेकंद असेल, तर नंतर तो 2 टाइम्स, म्हणजे 10 सेकंद इन्क्रीज होईल. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट मला रिप्लाय करा की वेदर यू हॅव अंडरस्टूड दिस थिंग विथ कम्प्लीट फील और नॉट. कम ऑन, आय वॉन्ट युअर रिप्लाय. अंडरस्टूड ना बेटा? वी हॅव लर्न 2 युजेस ऑफ द डायमेन्शन्स. आपण डायमेन्शनचे 2 युजेस पाहिले. बोलो, अंडरस्टूड? ठीक आहे, चलो. So we will now stop here for physics and start mathematics.